बेकायदेशीररित्या चारचाकी वाहतुकीतून वाईन शॉपमधून हॉटेलमध्ये विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या मद्याचा साठा पोलीस उपनिरीक्षक समीर सिंह साळवे यांच्या पथकाने पकडला आहे। या प्रकरणी दिग्विजय उर्फ विजय दिलीप पांढरपट्टे वय 31 राहणार गणेशनगर गली नंबर 9 याला पोलिसांनी अटक केली। या कारवाईत 4 लाखांची शेवरलेट कंपनीची कार आणि विविध कंपन्यांच्या 1,44,860 रुपयांच्या मद्याच्या बाटल्या मिळून 5,44,860 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस उपाधीक्षक कार्यालयाकडील पथकातील पर्यवेक्षणाधीन पोलीस उपाधीक्षक अरविंद रायबोले, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील, संजय हरुगले, पोलीस कॉन्स्टेबल ताहिर शेख कट्टी यांना पोलीस उपाधीक्षक साळवे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या होत्या। त्यानुसार या पथकाकडून शिवतीर्थ ते डेक्कन चौक या मार्गावर रस्ता सुरू असताना डेक्कन चौक परिसरातील हॉटेल जलजल समोरून जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारचा संशय आल्याने पथकाने त्याला थांबविले। त्यावेळी कारची तपासणी केली असता आतमध्ये संशयास्पद बॉक्स दिसून आले। पथकाने ते ताब्यात घेऊन पाहिले असता मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा असल्याचे व त्याची बेकायदेशीररित्या वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले। या प्रकरणी पथकाकडून केलेल्या चौकशीत विजय पांढरपट्टे याने हा माल विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले। या कारवाईत 4 लाखांची शेवरलेट कंपनीची कार आणि विविध कंपन्यांच्या 1,44,860 रुपयांच्या मद्याच्या बाटल्या मिळून 5,44,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।